नमस्कार. प्रत्येक देशाची ना एक ओळख असते, एक आत्मा असतो. आणि आपल्या भारताचा तो आत्मा आहे आपली राज्यघटना. चला तर मग आज आपण ह्याच राज्यघटनेच्या निर्मितीचा तो प्रेरणादायी प्रवास कसा होता ते पाहूया. बघा, 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. एका नव्या राष्ट्राची जणू पहाट झाली होती. पण एवढ्या मोठ्या, एवढ्या विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र ठेवायचं कसं, त्याला प्रगतीच्या वाटेवर कसं न्यायचं, त्यासाठी गरज होती एका नव्या, मजबूत नियमावलीची, एका अशा ग्रंथाची जो देशासाठी मार्गदर्शक ठरेल. तर मग कोट्यावधी लोकांच्या आशा आकांक्षांना एका ग्रंथात कसं बरं बांधलं गेलं असेल? या महान निर्मितीमागे कोण होतं? चला, ही गोष्ट मुळापासून जाणून घेऊया. या काही खूप महत्वाच्या तारखा आहेत. बघा, स्वातंत्र्यानंतर फक्त काही दिवसांतच 29 ऑगस्ट 1947ला घटना समितीची स्थापना झाली. त्यानंतर अथक परिश्रमातून 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली राज्यघटना स्वीकारण्यात आली. आणि शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 26 जानेवारी 1950, जेव्हा ही राज्यघटना लागू झाली आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला. या महान कार्याचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते. एकीकडे होते घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ज्यांनी सगळ्या चर्चांना आणि वेगवेगळ्या मतांना योग्य दिशा देण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं. तर दुसरीकडे होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यावर या ग्रंथाला शब्दरूप देण्याची सगळ्यात मोठी आणि गुंतागुंतीची जबाबदारी होती. हे काम किती मोठं होतं याचा अंदाज फक्त या आकड्यांवरूनच येतो. तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. विचार करा, इतका वेळ या ऐतिहासिक दस्तऐवजाला घडवण्यासाठी लागला. प्रत्येक कलमावर, अगदी प्रत्येक शब्दावर किती सखोल चर्चा झाली असेल. आता या 2 तारखांमधला फरक नीट समजून घेऊया. 26 नोव्हेंबर 1949 हा तो दिवस आहे ज्या दिवशी आपण आपलं संविधान स्वीकारलं, म्हणून आपण तो संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 म्हणजे ज्या दिवसापासून हे संविधान संपूर्ण देशात लागू झालं, तो दिवस आपण सगळेजण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. ठीक आहे, राज्यघटना कशी बनली हे तर आपण पाहिलं. पण ह्यात असं नेमकं काय आहे ज्यामुळे ते करोडो भारतीयांच्या हक्कांचा आणि विश्वासाचा आधार बनलं? चला, आता जरा याचा आत डोकावून पाहूया. आणि हो, एक खूप रंजक गोष्ट, ती म्हणजे भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या एका गोष्टीवरूनच आपल्या देशाची विविधता, विशालता आणि सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती दिसून येते. आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला काही गोष्टींची पक्की हमी देतं. यात फक्त मूलभूत हक्कच नाहीत, तर देशाप्रती आपली काही कर्तव्य आहेत याचीही जाणीव करून दिली आहे. समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि न्याय हे नुसते शब्द नाहीत, तर आपल्या लोकशाहीची 4 मजबूत चाकं आहेत, ज्यांना संविधानाने सर्वोच्च स्थान दिलंय. समानतेचं तत्त्व तर आपल्या संविधानाचा आत्मा आहे. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे की कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत. मग तो कोणत्याही धर्माचा, वंशाचा, जातीचा किंवा लिंगाचा असो, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आणि तसंच आहे स्वातंत्र्याच्या हक्काचं. हे आपल्याला आपले विचार मांडण्याचं, शांततेने एकत्र येण्याचं आणि आपल्याच देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य देतं. खरं तर हे आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं सर्वात मोठं संरक्षण कवच आहे. आपल्या घटनाकारांनी एक खूप छान गोष्ट केली. त्यांनी जगातील सर्वोत्तम गोष्टींचा स्वीकार केला. त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या संविधानांचा खूप खोलवर अभ्यास केला आणि त्यातलीच चांगली तत्त्व आपल्या संविधानात अगदी खुबीने समाविष्ट केली. चला पाहूया, ही प्रेरणा नेमकी कुठून कुठून आली. या जागतिक दौऱ्याची सुरुवात करूया ग्रेट ब्रिटनपासून. ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्याकडूनच आपण प्रशासनाची एक अत्यंत महत्त्वाची चौकट घेतली. हो, भारताच्या प्रशासनाचा पायाच ब्रिटिश मॉडेलवर आधारित आहे. आपण त्यांच्याकडून संसदीय लोकशाहीची रचना घेतली, म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सरकार चालवतात. यासोबतच कायद्याचं राज्य ही संकल्पना स्वीकारली, जिथे कायदा सर्वांपेक्षा मोठा आहे, आणि शासनासाठी मंत्रिमंडळ प्रणालीचा अवलंब केला. आता वळूया अमेरिकेकडे.
नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण आणि एक मजबूत लोकशाहीसाठी अमेरिकेच्या संविधानातून आपण खूप महत्त्वाची प्रेरणा घेतली आहे. नागरिकांचे हक्क सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ही शिकवण आपल्याला अमेरिकेकडून मिळाली. त्यांच्याकडून आपण मूलभूत हक्कांची स्पष्ट तरतूद घेतली, कायद्याच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र आणि शक्तिशाली सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं आणि सत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी शासन, कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांच्यात अधिकारांचं विभाजन केलं. फ्रेंच राज्यक्रांतीने तर जगाला काही अशी मूल्य दिली जी कधीच पुसली जाणार नाहीत आणि त्याचा खूप खोलवर प्रभाव आपल्या संविधानावरही दिसतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा फ्रान्सचा शक्तिशाली नारा आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत आणि आत्म्यातच विणला गेलाय. हा नारा एका आदर्श समाजाची पायाभरणी करतो. आणि एवढंच नाही, कॅनडाच्या मॉडेलवरून आपण एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी कशी असावी हे शिकलो. आयर्लंडकडून आपण सरकारला विकासाची दिशा दाखवणारी मार्गदर्शक तत्त्व घेतली, तर ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूचीची कल्पना घेतली, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर केंद्र आणि राज्य सरकारं दोघंही कायदे बनवू शकतात. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की आपलं संविधान म्हणजे केवळ एक कोरडा कायदेशीर दस्तऐवज नाही, तर ते आपल्या चैतन्यमय लोकशाहीचा जिवंत आत्मा आहे. खरंच, या एका दस्तऐवजाने देशातील करोडो लोकांना त्यांचे हक्क दिले, त्यांची ओळख दिली आणि त्यांचा स्वाभिमान दिला. त्याने एका विखुरलेल्या समाजाला एका राष्ट्राच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवलं. म्हणूनच म्हणतात, हे केवळ कायद्यांचं पुस्तक नाही, हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करतो, आपलं संरक्षण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला एकजूट ठेवतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. 75 वर्षांपूर्वी लिहिलेला हा दस्तऐवज आजही जगातील सर्वात मोठ्या आणि चैतन्यमय लोकशाहीला कसा काय आकार देत आहे, याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या सगळ्यांच्या कृतीत दडलेलं आहे. यावर नक्की विचार करा.